नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डूइंग वेल. मी विशाल एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं सहस्वागत करतो. पुन्हा एकदा एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं सहस्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आहे त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण 25 क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि 25 तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिले. या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रॅक्टिस करू आणि 25 तुम्हाला प्रॅक्टिससाठी देऊ. चला मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. पुन्हा एकदा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा, बिकॉज खूप एफर्ट लागतो एवढे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे ते शोधायला. चला मग फर्स्ट क्वेश्चन बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, डिजिटल सर्किट्स ऑपरेट इन विच रिजन ऑफ ऑपरेशन्स. ओके, याचं सिम्पलचा आन्सर आहे डी. ओके, कोणचं रिजन आहे ऑपरेशन परफॉर्म करायसाठी इन सर्किट? काय होतं की डिजिटल सर्किटमध्ये 0 आणि 1 या दोन स्टेटवर काम करते. सर्किट काय करतो? 0 आणि 1च्या स्टेटवर काम करते. कट ऑफ रिजन मीन्स ट्रान्झिस्टर ऑफ लॉजिक 0 आणि सॅच्युरेशन रिजन मीन्स ट्रान्झिस्टर ऑन लॉजिक 1 दॅट कॉल इट. म्हणून डिजिटल सर्किट ऑपरेट विच रिजन ऑपरेशन्स. फर्स्ट ऑपरेशन आहे कट ऑफ, सेकंड ऑपरेशन आहे सॅच्युरेशन रिजन. सॅच्युरेशन रिजन मीन्स 1 आणि कट ऑफ रिजन मीन्स 0. ओके, त्यानंतर इथे दुसरा क्वेश्चन, विच लॉजिक फॅमिली नॉन द हाय स्पीड ऑपरेशन्स. हाय स्पीड ऑपरेशन सिम्पलचा आन्सर आहे ECL. ओके, ECL मीन्स ECLचा फुल फॉर्म लक्षात ठेवून द्या. ECL मीन्स इमिटर कॉपलेट लॉजिक ऑफर्स व्हेरी हाय. ओके, इमिटर म्हणजे काय होतं की इमिटरमध्ये ट्रान्झिस्टर सॅच्युरेशनमध्ये जात नाही. इमिटरमध्ये काय होतं की ट्रान्झिस्टर सॅच्युरेशनमध्ये जात नाही, म्हणून ते स्विचिंग टाईम कमी घेतो. स्विचिंग टाईम कमी आणि स्पीड खूप जास्त, दॅट कॉल इट विच लॉजिक फॅमिली नो हाय स्पीड ऑपरेशन, दॅट कॉल इट ECL. महत्त्वाचा मुद्दा याच्यात आहे ट्रान्झिस्टर सॅच्युरेशनमध्ये टाईम कमी घेतो आणि जात नाही. ओके, त्यानंतर इथे तिसरा क्वेश्चन, प्रोपेगेशन डिले रेफर्स टू. ओके, आता महत्त्वाचं समजून घेऊ. प्रोपेगेशन डिले मीन्स पहिले सिलेक्ट करून आन्सर. याचा आन्सर आहे सी, टाईम टेकन बाय इनपुट अफेक्ट द आउटपुट. ओके, कधी काय होतं की जेव्हा इनपुट बदलतो आउटपुट लगेच बदलत नाही. तुम्ही लक्षात असेल तुमच्या की कधी आपण एखादं वेब पेज उघडतो त्यावेळेस ते लोड होतं, त्यालाच आपण म्हणू शकतो की डिले रेफर्स. ओके, जेव्हा इनपुट बदलतो लगेच आउटपुट बदलत नाही. तो बदललेला जो वेळ लागतो ना, जो लोडिंग व्हायला वेळ लागतो, त्यालाच आपण प्रोपेगेशन डिले म्हणतो. ओके, त्यालाच आपण प्रोपेगेशन डिले म्हणतो, दॅट कॉल इट. त्याचा आन्सर आहे टाईम टेकन बाय इनपुट चेंज टू अफेक्ट आउटपुट. ओके, इट इज डिले बिटवीन द इनपुट चेंज अँड आउटपुट रिस्पॉन्स, त्या दोन स्टेटमधला. त्यानंतर इथे चौथा क्वेश्चन, द फॅन आउट ऑफ लॉजिक गेट इंडिकेट्स. ओके, फॅन आउट वेगळा आणि फॅन इन वेगळा. ओके, आता आपण बघत आहे फॅन आउट मीन्स याचा आन्सर आहे डी, नंबर ऑफ गेट्स डन बाय आउटपुट. ओके, फॅन आउट वेगळा आणि फॅन इन वेगळा. फॅन आउट म्हणजे काय होतं की ड्रायव्हिंग कॅपॅबिलिटी जास्त. ओके, फॅन आउट म्हणजे ड्रायव्हिंग कॅपॅबिलिटी जास्त आणि फॅन इन मीन्स म्हणजे ते इनपुट घेऊ शकतो, मल्टिपल इनपुट घेऊ शकतो. ओके, आणि अजून एक मला समजून सांगतो की फॅन आउट ऑफ लॉजिक गेट इंडिकेट नंबर ऑफ गेट्स जॉईन बाय इनपुट. ओके, याचा आन्सर आहे. तर काय करतो तो, एका गेटचा आउटपुट किती दुसऱ्या गेटला इनपुट देऊ शकतो, दॅट कॉल फॅन आउटपुट. एका गेटचा जो इनपुट आहे, एका गेटचा जो आउटपुट आहे तो किती दुसऱ्या गेटला देऊ शकतो, दॅट कॉल इनपुट गेट दॅट कॉल फॅन आउट. ओके, त्यानंतर इथे पाचवा क्वेश्चन, विच लॉजिक फॅमिली कन्झ्युम द लेस्ट पॉवर. याचा आन्सर आहे डी, CMSS. ओके, CMSS has a low power combinations. त्यानंतर इथे 6वा क्वेश्चन, व्हॉट इज डस इन फॅन इन गेट रिप्रेझेंट. ओके, याचा सिम्पल आन्सर आहे इनपुट, नंबर ऑफ इनपुट गेट इन चेंज. तुम्हाला मागे सांगितलं मी की तो इनपुट देऊ शकतो मल्टिपल गेटला, दॅट कॉल सी आन्सर.
फॅनिन काय करतो, फॅनिनमध्ये इनपुट एक्सपोर्ट करू शकतो किती पण, दॅट कॉल ॲट फॅनिन. त्यानंतर इथे 7वा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग नॉट अ कॉम्बिनेशन ऑफ सर्किट. सिम्पल आन्सर काउंटर. काउंटर हे सिक्वेन्शियल सर्किट आहे, नॉट अ कॉम्बिनेशन सर्किट. ओके, सिक्वेन्शियल सर्किट, नॉट अ कॉम्बिनेशन सर्किट. त्यानंतर येते 8वा क्वेश्चन, विच सर्किट्स कन्वर्ट द पॅरलल डाटा इंटू सिरियल डेटा. सिम्पल आन्सर आहे शिफ्ट रजिस्टर. ओके, शिफ्ट रजिस्टर काय करतो, डाटा शिफ्ट रजिस्टर काय करतो, जो डेटा असतो तो पॅरलमध्ये कन्वर्ट करतो, लेफ्ट किंवा राईट, आणि पॅरलमध्ये सिरियल कन्व्हर्शन करतो, दॅट कॉल कम्युनिकेशन. आणि अजून एक की तो कम्युनिकेशन सिस्टममध्ये पण यूज होते. विच सर्किट कन्वर्ट द पॅरल डाटा इन शिफ्ट रजिस्टर, हा कम्युनिकेशन सिस्टममध्ये पण यूज होते आणि तो सिरियलमध्ये कन्व्हर्शन करते. ओके, दॅट कॉल इट्स आन्सर आहे विच सर्किट कन्वर्ट द पॅरल डाटा इन सिरियल डेटा. विच सर्किट कन्वर्ट द पॅरल डाटा इंटू सिरियल डेटा, दॅट कॉल ॲट शिफ्ट रजिस्टर. त्यानंतर येते 9वा क्वेश्चन, SR फ्लिप फ्लॉप हॅज इनव्हॅलिड कंडिशन्स. SR फ्लिप फ्लॉप हे इनव्हॅलिड कंडिशन, दॅट कॉल ॲट सी, डे इज आन्सर. ओके, सगळ्यात आधी बघूया व्हॉट इज मीन बाय एस आणि एस. व्हॉट इज मीन बाय एस आणि आर. आर मीन्स सेट. ओके, आर मीन्स सेट. ओके, आणि आर मीन्स रिसेट. ओके, आणि याचा आन्सर काय होतं की एस इक्वल टू आर इक्वल टू 1, दॅट मीन्स अनडिफाईंड आहे, ते स्टेट इनव्हॅलिड कंडिशन आहे, दॅट कॉल ॲट डी इज अनव्हॅलिड. एस आर फ्लिप ऑफ इनव्हॅलिड कंडिशन, दॅट कॉल ॲट हे इज इनव्हॅलिड कंडिशन आहे, याच्यावर अनडिफाईंड आउटपुट राहतो. ओके, त्यानंतर येते 10वा क्वेश्चन, विच फ्लिप फ्लॉप इज नोन द टॉंगल फ्लिप फ्लॉप. ओके, विच फ्लिप फ्लॉप ऑल्सो नोन टॉंगल फ्लिप फ्लॉप. डी वाय डी. आता बघूया, डी फ्लिप फ्लॉप टॉंगल आउटपुट ऑन एव्हरी क्लॉक पल्स. ओके, डी काय करतो, एव्हरी क्लॉक पल्स म्हणजे काय होतं की टॉंगल मीन्स तुम्हाला समजून घ्या सोप्या भाषेत. टॉंगल मीन्स 0 असेल तर 1 करेल, 1 असेल तर 0 करेल, दॅट कॉल ॲट टॉंगल. आणि कोणता फ्लिप फ्लॉप यूज करतो, टी फ्लिप फ्लॉप. ओके, एवढं लक्षात ठेवलं तर खूप झालं. आणि हे काउंटरमध्ये पण यूज होते. काउंटर कोणचा की आपण बघितलं होतं, काउंटर दॅट इज अ काउंटर. ओके, इथे पण बघितलं तर दॅट हे काउंटरमध्ये पण यूज होते. त्यानंतर इथे 11वा क्वेश्चन, रेस अराउंड द कंडिशन इज अकर्स. रेस अराउंड द कंडिशन इन अकर्स. ऑप्शन सी, JK फ्लिप फ्लॉप्स. JK फ्लिप फ्लॉप काय करतो, JK फ्लिप फ्लॉप काय करतो, J इक्वल टू K इक्वल टू 1 मीन्स क्लॉक विथ जास्त असेल तर आउटपुट मल्टिपल टाईम टॉंगल करतो. JK फ्लिप फ्लॉप काय करतो, क्लॉक विथ जास्त असेल, क्लॉकची जी विथ असेल ते जास्त जर असेल तर आउटपुट मल्टिपल टाईम टॉंगल करतो. आणि दॅट कॉल ॲट रेस अराउंड द कंडिशन इज अकर JK फ्लिप फ्लॉप्स. आणि आउटपुट अनप्रिडिक्टेबल राहतं ना, दॅट टाईम आउटपुट अनप्रिडिक्टेबल बनतो आणि रेस अराउंड कंडिशन तयार होते. ओके, क्लॉक विथ जास्त असेल तर आउटपुट मल्टिपल टाईम टॉंगल होतो आणि आउटपुट अनप्रिडिक्टेबल बनतो. आणि त्यात टाईम जे रेस अराउंड कंडिशन ते अशी राहतात की अकर्स होते. ओके, त्यानंतर इथे 12वा क्वेश्चन, विच फ्लिप फ्लॉप्स एलिमेंट्स रेस अराउंड द कंडिशन्स. ओके, याचा आन्सर आहे सिम्पल मास्टर सिलेक्ट JK. ओके, मास्टर सिलेक्ट काय करतो की JK फ्लिप फ्लॉप अवॉइड द रेस कंडिशन. ओके, रेस कंडिशनला बघितलं आपण. रेस कंडिशन मीन्स क्लॉकची वीज जेव्हा जास्त वेळ आउटपुट मल्टिपल टाईम टॉंगल होतो, आउटपुट अनप्रिडिक्टेबल बनतो, त्यात टाईम रेस अराउंड कंडिशन तयार होते. त्यानंतर इथे 13वा क्वेश्चन, लॅटेज डिफरंट फ्रॉम द फ्लिप फ्लॉप बिकॉज लॅटेज इज अ लेवल ट्रिगर्ड. ओके, सिम्पल आन्सर आहे लेवल ट्रिगर्ड. लेवल ट्रिगर्ड म्हणजे काय होते, लॅटेज आर लेवल ट्रिगर्ड डिव्हाइस. लॅच म्हणजे एक समजून घ्या आपण पहिले, लॅच मीन्स काय होते, लॅच मीन्स लेवल ट्रिगर्ड. आणि ट्रिगर्डमध्ये काय होतं, फ्लिप फ्लॉप ए ट्रिगर्ड. ओके, लॅच डिफरंट फ्रॉम द फ्लिप फ्लॉप बिकॉज इज अ लेवल
लेवल ट्रिगर्ड म्हणजे लॅच आणि ट्रिगर्ड मीन्स फ्लिप फ्लॉप्स. ओके, लॅच इनपुट डिव्हाइस असताना कंटिन्यूस चेंज अलाव करतो. लॅच इनपुट ॲक्टिव्ह असताना कंटिन्यूस चेंज अलाव करतो. दॅट कॉल ॲट लॅच डिफरंट फ्रॉम द फ्लिप फ्लॉप बिकॉज इज अ लेवल ट्रिगर्ड. ओके, त्यानंतर इथे 14वा क्वेश्चन, विच डिव्हाइस यूज इट फॉर द टेम्पररी स्टोरेज इन CPU. विच डिव्हाइस इज यूज इट फॉर द टेम्पररी स्टोरेज इन CPU. सिम्पल आन्सर आहे सी रजिस्टर. ओके, हे कसं काय आलं जायचं ते आन्सर काम आहे डिजिटल सर्किटचं. ओके, लक्ष देऊन हे पण आला का, 2-3 क्वेश्चन आले, सॉरी द्यार. याचं विच इज अ मेमरी इज अ व्हॉलेटाईल रॅम. सिम्पल आन्सर आहे ॲक्सेस मेमरी. ओके, मेन मेमरी म्हणतात त्याला. जेव्हा डेटा लॉस होतो तेव्हा जे आपण स्टोअर केलेली इन्फॉर्मेशन आहे ती लॉस होऊन जाते. त्यानंतर ते 16वा क्वेश्चन, विच मेमरी इज अ यूज टू स्टोअर द फायरवेअर. सिम्पल आहे याचा आन्सर रेड ऑनली मेमरी. क्वेश्चन नंबर 17वा, अ ग्रे कोड इज मेनली यूज फॉर द मिनिमाइज द एरर्स ड्युरिंग द ट्रान्झिशन्स. ओके, त्यानंतर इथे 18वा क्वेश्चन, विच कोड इज वेटेड कोड. विच कोड इज अ वेटेड कोड. याचा आन्सर इज बी सी. व्हॉट इज आता BCDचा फॉर्म फुल फॉर्म काय आहे, बायनरी कोडेड डेसिमल. दॅट कॉल इट. ओके, विच कोड इज वेटेड कोड, बायनरी कोडेड डेसिमल. ओके, त्यानंतर इथे 19वा क्वेश्चन, XS3 कोड इज अ सेल्फ कॉम्प्लिमेंटिंग कोड. ओके, सेल्फ कॉम्प्लिमेंट म्हणजे बघूया आता, हा महत्त्वाचा मुद्दा आहे की सेल्फ कॉम्प्लिमेंट म्हणजे काय होते की, एक मिनटं, सेल्फ कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय होते की कॉम्प्लिमेंट काढणं इझी आहे. ओके, नॉईस कॉम्प्लिमेंट डायरेक्ट मिळतो. XS3 कोड म्हणून आपल्याला डायरेक्ट नॉईस कॉम्प्लिमेंट मिळतो. दॅट कॉल ॲट सेल्फ कॉम्प्लिमेंटिंग कोड. त्यानंतर इथे 20वा क्वेश्चन, विच मेमरी हॅज फास्टेस्ट ॲक्सेस टाईम. ओके, सोपे आन्सर याचं कॅच. ओके, सॉरी फॉर दॅट, काही याच्यातनी फंडामेंटल क्वेश्चन आले आहे, मी याच्यातले काढून टाकेल आणि तुम्हाला देऊन दिले PDF. नेक्स्ट PDF जे प्रॅक्टिस सेटमध्ये राहील त्याला मी 5 क्वेश्चन्स एक्स्ट्रा ॲड करून टाकेल. ओके, नो प्रॉब्लेम त्यासाठी. त्यानंतर येते 21वा क्वेश्चन, अ सिंक्रोनाइज काउंटर युजेस ऑप्शन इज अ कॉमन क्लॉक. ओके, कॉमन क्लॉक. सिंक्रोनाइज म्हणजे काय होते की, सिंक्रोनाइज काउंटर म्हणजे काय होते की ऑल फ्लिप सेम क्लॉकला ट्रिगर करतात. जेवढे पण जे आपले फ्लिप फ्लॉप आहे ते सेम क्लॉकला ट्रिगर करतात. त्यामुळे त्या टाईम सिंक्रोनाइज ना डिले कमी होतो, स्पीड जास्त होतो. दॅट कॉल ॲट सिंक्रोनाइज. दॅट टाईम डिले कमी होतो आणि स्पीड जास्त होतं, त्यालाच आपण सिंक्रोनाइज म्हणतो. तुम्ही जर जावा वगैरे तुम्ही जर जावा जर लर्न केली असेल त्यामध्ये सिंक्रोनाइज आहे. सिंक्रोनाइज मीन्स जे मल्टिपल प्रोग्राम एक्झिक्युशन इकडे पाठवतात एका CPUला, त्यावेळेस जो डिले होतो त्याला पण आपण सिंक्रोनाइज म्हणतो. ओके, याचा आन्सर आहे सिंक्रोनाइज काउंटर इज अ कॉमन क्लॉक. ओके, ऑल फ्लिप शेअर द सेम क्लॉक. आता बघितलं आपण. त्यानंतर इथे 22वा क्वेश्चन, असिंक्रोनाइज काउंटर ऑल्सो कॉल इट इज असिंक्रोनाइज मीन्स सिम्पल की डिले होत नाही. ओके, त्याचा आन्सर आहे सिम्पल रिपल काउंटर. सोपी आन्सर आहे याचे, रिपल काउंटर. क्लॉक रिपल्स थ्रू द फ्लिप फ्लॉप्स. ओके, क्लॉक सिग्नल रिपल होत पुढच्या फ्लिपकडे जातो. एक स्टेप तो पुढेकडेच जातो, त्यामुळे डिले होत नाही. डिले जास्त होतो की सिंक्रोनाइज काउंटर इज ऑल्सो कॉल्ड रिपल काउंटर. त्यामुळे काय होतं की क्लॉक सिग्नल रिपल होतो आणि पुढच्या फ्लिप फ्लॉपकडे डिले जास्त होतो. ओके, म्हणून रिपल काउंटर. त्यानंतर इथे 23वा क्वेश्चन, विच सर्किट्स परफॉर्म द अर्थमॅटिक ऑपरेशन्स. याचा सिम्पल आन्सर आहे अर्थमॅटिक लॉजिक युनिट. ओके, त्यानंतर इथे 24वा क्वेश्चन, विच गेट इज अ प्रेफर्ड इन IC डिझाईन ड्यू टू सिम्प्लिसिटी. ओके, तर सिम्पल आन्सर आहे नॅन गेट. ओके, नॅन गेट काय करतो, नॅन गेट आर द इझी टू फॅब्रिकेट. ओके, नॅन गेट काय करतो, इझी टू फॅब्रिकेट आहे, युनिव्हर्सल गेट आहे, फॅब्रिकेशन इझी, कॉस्ट इफिशियंट आहे आणि प्रॅक्टिकल IC डिझाईनमध्ये प्रेफर होते.
आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे की प्रॅक्टिकल आय सी मध्ये डिझाईन होते, यूज होते, प्रिफर करते आणि डिझाईन होते नॅन गेट. ओके, नॅन गेटला अजून लक्षात ठेवा की एक युनिव्हर्सल गेट आहे, फॅब्रिकेशन इझी करतो आणि कॉस्ट इफिशिएंटिव्ह आहे. ओके, त्यानंतर येते लास्टचा क्वेश्चन आपला, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स इज अ प्रिफर्ड ओव्हर द ॲनालॉग बिकॉज इट मोर अकरेट आणि रिलेजेबल. ओके, याचा सिम्पल आन्सर, डिजिटल सिस्टम प्रोव्हाइड ॲक्युरेसी अँड नॉईज इमिटिव्ह. ओके, म्हणजे काय की नॉईज इमिटिव्ह जास्त, एरर डिटेक्शन पॉसिबल आणि ॲक्युरेसी जास्त. दॅट कॉल ॲट इलेक्ट्रॉनिक्स इज अ प्रिफर्ड द ओव्हर द ॲनालॉग बिकॉज इज मोर ॲक्युरेट, रिलेजेबल, नॉईज इमिटिव्ह जास्त आणि एरर डिटेक्शन पॉसिबल आणि ॲक्युरेसी जास्त. ओके, या व्हिडिओमध्ये आपण 25 क्वेश्चन्स सॉल्व करायचे प्रयत्न केले. जेवढे माझ्याकडून झाले तेवढे मी ट्राय केले तुम्हाला समजून सांगायचे. काही 25 क्वेश्चन मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी देतो, ते मी तुम्हाला तिथे हेल्प होईल. ओके, चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.